मी सांगितलंच ना, ओबीसीचा कुठलाही नेता पण निघालाच विषय म्हणून कोणालाच आपण कधीच विरोधक मानलेला नाही, कोणाला. आता ते नाव घेतलं कोण आता, हां, त्या शेंडगे साहेब असतील, कोणालाच विरोध मानलेला नाही. त्याला सोडून, त्याला नाही सोडी, त्यांनी वाटलं केलं मराठीचं आरक्षण. या लेवलला सोडून मी बाकी कुठल्याच समाजाच्या माणसाला विरोधक मानलेला नाही. आणि गाव खेड्यातल्या ओबीसीला तर नाहीच, पण त्याला एकट्याला नाही, कारण सगळ्यात जास्त वाटलं त्याने आरक्षणाचं केलेलं आहे. यांना कोणाला मानायचं कारण नाही. त्यामुळे मला नाही वाटत की ते काय मुद्दाम केलं असं, कुणी काय वैयक्तिक बी काय असू शकतं, किंवा दुसरे कुणी ते चिटकवू शकते, ते पॉम्पलेट मराठ्यावर नाव घालू शकतं, कारण त्यांना कुणीच विरोधक मानलेलं नाही, कुणीच. त्याला तरी ते एवल्यावल्याला मानलेलं आहे, विरोधक म्हणतो मी तुम्हाला. पण गाव खेड्यातल्या ओबीसीला नाही. आणि बाकीचे त्यांच्यासोबत जेवढे होते एवल्यावल्यासोबत, एकालाही विरोधक मराठ्याने मानलेलं नाही, एकाला सुद्धा कधी. आणि एका शब्दानं बाकीच्या नेत्याला दुखवल्या सुद्धा. तुम्ही आपल्या 7 महिन्यातल्या बाईट दाखवा किंवा भाषण दाखवा, एकाही ओबीसीच्या नेत्याला मी दुखवलेलं नाही किंवा माझ्या समाजाने बी. ते आता सहानुभूती मिळवण्यासाठी कोणाचे एकूणकडे चिटकीत येत, तसंही प्रकार होऊ शकतं. आणि ते असेल खरंच तर करू नये. तरी लोकसभेमध्ये तुम्ही अगदी शांत बसला असला तरी लोकसभेवर तुमचा प्रभाव फार मोठा आहे. तुम्ही त्यांचं नाव घेतलं, छगन भुजबळांची उमेदवारी नाकारली गेली आणि इतर ठिकाणी सुद्धा सगळे जपून पावलं टाकताय. तुमचा प्रभाव कसा दिसतोय? कारण नरेंद्र मोदींना जेवढ्या सभा मागच्या वेळेस घेतल्या नाही, त्याच्या दुपटीने सभा मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात घेत आहे. हा तुमचा प्रभाव आहे, मराठा समाजाचा धाक आहे. आता तुम्ही विषय काढला म्हणून सांगतो की मोदी साहेबांना इतक्या लहान इकडे खाली लक्ष देणं काही गरजच नव्हती. आणि त्यातले त्यात गोदापट्ट्यातल्या मतदारसंघात द्यायलाच नको होती, कारण ते असं माझ्या बघण्यात आहे, ऐकवत नाही म्हणणार त्याला, बघण्यात आहे. कारण ह्याला जबाबदारीने बोलतोय मी. मोदी साहेब शक्यतो त्यांचं चिन्ह सोडून दुसऱ्याच्या प्रचाराला देशात कुठेच गेले नाही. याला जोडून महाराष्ट्रात 5% पहिल्यांदा झाले. याला आणखीन एक जोडून आहे की मराठा समाजाची एकीची भीती आहे, मताची भीती नाही, ती दाखवायची यावेळेस मताची भीती. कारण एकीची भीती कशी आहे, प्रत्येक टप्प्यावर त्यांना मोदी साहेबाला आणायचं पंतप्रधान. इथंच मराठा जिंकल्या, इथंच मराठा जिंकल्या की त्यांना प्रत्येक टप्प्यावर मोदी साहेबाला आणायची वेळ आली. 5 टप्पे केले, ही एक बाजू त्यांच्यासाठी, आणि दुसरी बाजू प्रत्येक टप्प्यात त्यांना मोदी साहेबालाच आणायचं. मराठा इथंच जिंकलेला आहे. मराठ्याची एकीची प्रचंड भीती. आता पाहिजे मताची, आणि मराठ्यांनी ते करावं. मराठ्यांनी लक्षात ठेवायचं, ओळख विसरू नका आणि सगळ्या स्वारीचं अंमलबजावणी विसरू नका. लेकरं डोळ्यासमोर ठेवून सहकार्य करा. पाडण्यात खूप मोठा विजय उमेदवाराचा असा असं काय नाही. उगाच काही जणांनी स्वतःच्या स्वार्थासाठी विनाकारण अर्ज व अपक्ष भरायचं आणि आमचं नाव वापरायचं. कधीच ज्या समाजाला मायबाप मानतो त्या मायबापाला विकणाऱ्या अवलादी व्हायचं नाही कोणीच. स्वस्वार्थासाठी अजिबात मायबाप समाजाला विकायच्या अवलादी व्हायचं नाही. छगन भुजबळांची उमेदवारी नाकारली गेली, हा मराठा समाजाचा एकीचा विजय. त्याचं काय जाण तिकडे, त्याचं काय, त्याला पुढे कोणती हे देत आहे कोण? ते आणतं उड्या, हाणतं उड्या उगा आपलं. हां, ओबीसी म्हणायचं, हाणतं उड्या, ते त्याचं काय नाही. ते त्याला कोणीच नेता नाही मानतो ओबीसी, कोणीच नाही. लय विरोध करतो दुसऱ्या त्याच्या मतदारसंघात उभं राहायचं म्हणतो, लगेच विरोध करतो. परळीचे त्यांना नाही केला, इतकं खुनशी येते. चल, धन्यवाद. पाटील, तुमच्या नावाचा उपयोग करून बरेचसे असे उमेदवार आहेत, ते म्हणतात की मला पाटलांनी सांगितलं, निरोप दिलाय, किंवा मला ह्या निवडणुकीमध्ये लढायचंय, मला मदत करा. त्यांना काय सांगा? किंवा तुमच्यासोबत येऊन फोटो व्हिडिओ आणले जातात, तुम्ही त्यांना काही बोलत नाही, पण त्याचा सुद्धा सोशल मीडियावर वापर केला जातो. मी भेटलो, मला पाठिंबा दिला नाही. समाजालाच सांगतो मी सरळ, मी एक समाजाचं लेकरू म्हणून काम करतोय. त्यावेळेस माझ्याजवळ कोणी आलं तर हातात हात द्यायलाच लागतो, मला त्याच्या खांद्यावर हात फिरायलाच लागतो, त्याच्या पाठीवर हात फिरायला लागतो. त्याचा गैरउपयोग अस्सल मराठा म्हणून समोरच्याने केला पाहिजे. त्याचा गैरवापर करून स्वतःच्या स्वार्थासाठी तुझे 2 लेकरं तू सुखी करशील, पण करोडो मराठ्यांच्या लेकराचं वाटोळ करू नको. हे माझं त्या जे नाव वापरतात किंवा आंदोलनाचा फायदा घेतात त्यांना सांगणं, तुझ्या स्वार्थासाठी जातीचं नको वाटोळ करू. ही जात खूप दिवसांनी एकत्र आलेली, तुझे 2 लेकरं सुखात राहतात, पण करोडो समाजाचं पाप डोक्यावर घेऊ नको. जर तो तळतळाट ठेव सुद्धा डोक्यावर घेऊ नको.
कारण मी स्वस्वार्थासाठी कशाला शिवलेलं नाही, कोणाच्या एक दमलेलं सुद्धा शिवलेलं नाही. जरा भानावर या बाकीचे सगळे तुम्हाला काय मिळेल आर्थिक तुमचं काय मला माहीत नाही, मग त्याच्यासाठी एवढा मोठा समुदायाचं वाटोळं करू नका विनाकारण. कुठेही उमेदवार दिलेला नसताना तुम्हाला हवंच कशाची, राजकारणाची जात मोठी व्हायला लागली त्याची हवंच नाही. आत्तापर्यंत या आठवड्यात 27 PSI फक्त आरक्षणावर झाले. याचं भान राहू द्या. गोरगरिबाचे लेकरं मोठमोठे अधिकारी व्हायला लागले. तुमच्या स्वस्वार्थासाठी कशाला वाटोळं करता. या आठवड्यातलं सांगितलं मी फक्त. मागचं तर आरक्षणचे प्रमाणपत्र मिळाल्यापासून मला माहिती नाही, मी सहज माहिती घेतली म्हणून मला माहिती. हे बघा डोळ्यासमोर ठेवा. कोणीतरी उभं राहायचं सांगायचं मग तो उभं राहायचं, कोणीतरी प्रचाराला गाडी द्यायची मग तो उभं राहायचं. तुला जात डोळ्यासमोर ठेव. लोक दारासुद्धा उभा नाही करायचे काही वेळेस. इतके थुतू करतील. राज्यातल्या मराठा समाजाच्या जीवावर उभा राहणारा विचार करा, जात मोठी करा. पाडण्यात विजय आहे मोठा, तितका रात्रंदिवस फिरणा पाडायसाठी. पाडण्यात खूप मोठा विजय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.